हाय, गुड मॉर्निंग. हॅलो. हाय सगळ्यांना जे जॉईन होत आहेत. तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स आणि मी ऐश्वर्या बापट यांच्याकडून. हॅलो. हाय, सगळे पटपट जॉईन व्हा जेणेकरून आपण आपलं छान सेशन सुरू करू शकतो. आपल्यासोबत अनेक छान छान सेलिब्रिटीजनी सेशन केलेली आहेत. तसंच आजही एक छान सेलिब्रिटी आपल्यासोबत असणार आहेत ज्यांचं नाव आहे कश्यप परुळेकर, ज्यांना नुकतंच आपण पाहत होतो किंवा पाहत राहणार आहोत ठिपक्यांची रांगोळी या सिरियलमध्ये. तुम्ही सगळ्यांनी पटपट जॉईन व्हा आणि आपण सेशनला सुरुवात करूयात. तसंच कश्यप दादासाठी तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता जेणेकरून ते मी त्यांना विचारू शकेन. हॅलो. हाय. दादा, तू जर सेशन बघत असशील किंवा ऑनलाईन असशील तर प्लीज सेशन जॉईन कर जेणेकरून मी तुला रिक्वेस्ट पाठवू शकेन. हाय. जर कोणी अजूनही स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स या पेजला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशीच छान छान सेशन्स बघता येतील. आता गणेश, जर तू ऑनलाईन असशील आणि सेशन बघत असशील तर प्लीज दादाला सांग की सेशन जॉईन करायला जेणेकरून मी त्यांना रिक्वेस्ट पाठवू शकेन. हॅलो. हाय. तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की तयार करून ठेवा, आपण ते दादाला विचारणार आहोत. आणि आजही आपण छान छान गेम्स खेळणार आहोत, त्यासाठी सगळ्यांनी तयार राहा कारण तुम्हाला दादाला मदत करायची आहे गेममध्ये. हाय, आणि दादा आपल्यासोबत जॉईन झालेला आहे, मी त्याला रिक्वेस्ट पाठवते. हॅलो. हॅलो. हाय दादा, कसा आहेस? मी एकदम मजेत. तू कशी आहेस? मी पण एकदम मजेत. तुझं स्वागत आहे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स या पेज वरती. थँक्यू सो आणि मच. माझं नाव आहे ऐश्वर्या बापट येस आणि मी येस. तुझं हे सेशन आज हँडल करणार आहे. ओके, गुड. आणि आपल्यासोबत अनेक लोक जॉईन होत आहेत, त्या सगळ्यांना तू एकदा हाय म्हणून घे. हाय सगळ्यांना, जितके जण आम्हाला पाहत आहात सर्वांना नमस्कार. हाय. ओके. तर आपण सेशन बेसिकली आपलं असं असणार आहे की मी तुला काही प्रश्न विचारेन किंवा आपले जे प्रेक्षक आपल्यासोबत जॉईन झाले तेही तुला काही प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. ओके. आणि सेशन थोडंसं इंटरेस्टिंग व्हावं यासाठी आपण मध्ये मध्ये काही गेम्स खेळणार आहोत. अरे ओके. ओके, सो सुरुवात करूया सेशनला. या. तर पहिला माझा प्रश्न प्रत्येकालाच असतो जो की तुला या क्षेत्राची आवड कधी निर्माण झाली आणि तुझी सुरुवात कशी झाली? मला क्षेत्राची आवड इन द सेन्स लहान असताना, म्हणजे 5-6 वर्षांचा असताना कधी मी थिएटरमध्ये सिनेमा पाहिला होता. मला आठवत नाही तो पहिला सिनेमा, बहुतेक अप्पू राजा होता. आणि त्यानंतर मग मी खूप मागे लागायचो आईबाबांच्या, आणि माझी आई मला नेहमी घेऊन जायची. मग आम्ही थिएटरमध्ये बरेच सिनेमा पाहण्यात आले. मग राम लखन असेल आणि मग त्यानंतर मिस्टर इंडिया वगैरे असे सिनेमे पाहिले होते. आणि ते थिएटरमध्ये एवढ्या मोठ्या पडद्यावरती इतके मोठमोठे चेहरे आणि ते सगळं, तो आवाज आणि या सगळ्या गोष्टी, तेव्हा असं वाटायचं की या पडद्यावर मी पण दिसायला पाहिजे. मी दिसलो तर मी कसा दिसेल, मग मी कसं करेन काय. तेव्हा माहित नव्हतं हे काय क्षेत्र आहे, कशाचे काय घेणं देणं, मग काहीच नाही. बरं, आमच्या फॅमिलीमधलं असं कोणीच नाही, दूर दूरपर्यंत कोणाचा ह्या क्षेत्राशी संबंध नाही. पण ही आवड होती आणि मग ते हळूहळू मग ते जसजसं मोठा होत गेलो मग कळायला लागलं.
मग ठरवलं की नाही आता आपण ह्याच्यात भाग घ्यायचा. आणि हम्म, मग हम्म, अभिनय काय असतो, मग ते स्वतः आपल्याला खरंच जमतो का. मग शालेय शिक्षण घेत असताना मग नाटकं वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये म्हणजे कल्चरल प्रोग्राम्स मध्ये मी नेहमी भाग घेत असायचो. आणि हम्म, स्टेज फिअर खूप होता. मग तो स्टेज फिअर आधी घालवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले की स्टेजवर गेलो हम्म, की पूर्ण असं हातात पायाला घाम फुटायचा, खूप भीती हम्म, वाटायची. बऱ्याचदा तर असं व्हायचं म्हणजे नंतर नंतर मग जेव्हा एकांकिका वगैरे करायला लागलो तेव्हा हम्म. एकांकिकेचा आता प्रयोग चालू होणार आणि त्याच्या 2 तास आधी मला फणफणून ताप भरायचा. मी इतका मला स्टेज फिअर होता. ओके. पण मी त्याच्यावर मात करायची म्हटल्यानंतर ते करावं लागणार. आणि हे माझी आई मला नेहमी सांगत आली होती की तुला स्टेज फिअर आहे तर तुला स्टेजच ती भीती तुझी घालवणार. तर तू हम्म, जेव्हा कधी पण संधी मिळेल स्टेजवर तू जात जा. मग ते अभिनय असेल किंवा डान्स असेल किंवा काही स्टेजवर जा. हम्म. मग त्यानंतर लक्षात आलं की अरे आपण आपण करतोय ना तर हेच आपलं बहुतेक काम आहे, हे अभिनय. बरोबर. आणि आपण इथेच जायला पाहिजे. आणि हम्म. मग सुरुवात झाली. मग एक एक करून मग मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि मार्ग पण सापडत गेले. आणि वा, तसा क्या बात. करत करत इथपर्यंत आलो. वा वा, खूप छान सुरुवात झालेली आहे तुझी. आणि हम्म. ही तुझी सुरुवात अशीच कायम राहू दे. थँक्यू. Yes. आणि पुढचा माझा प्रश्न की हम्म. आता आपण पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळेच म्हणजे सगळ्यांकडेच कामं नव्हती किंवा हम्म. हम्म. काही असे प्रॉब्लेम्स होते. तर हम्म. हा पॅन्डेमिकचा काळ तुझ्यासाठी कसा होता? नाही, कामं तर कोणाकडेच नव्हते कारण आमचं हे चित्रपट क्षेत्र, कला क्षेत्र हे पूर्णतः 1.5 वर्ष बंदच होतं. त्यामुळे कुठे काहीच हालचाली पण चालू नव्हत्या. बरं, नवीन बरोबर. काहीतरी करायचं त्या संदर्भात सुरुवातीला ज्या मीटिंग्स होत्या त्या मीटिंग्सही किंवा बोलाचाली पण कुठे चालू नव्हत्या. काहीच कळत नव्हतं. हम्म, आणि मग एक गोष्ट म्हणजे एक्सेप्ट केलं की हा आता काळ आलेला आहे, हा आपण एक्सेप्ट करूया. ह्याबद्दल टेन्शन घेण्यापेक्षा किंवा उगाच स्वतःवर खूप त्याचं म्हणजे दडपण किंवा आता पुढे काय होईल, मग कसं करायचं वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा लेट्स हम्म. एन्जॉय. म्हणजे आता घरी आहोत ना, मग घरी असताना आपण किती वेळ देऊ शकतो स्वतःला आणि फॅमिलीला. तर बरोबर. माझी छोटी मुलगी ती आता 5 वर्षांची आहे. तर तेव्हा ती 3-3.5 वर्षांची असताना पूर्ण वेळ मी तिला दिला. पूर्ण वेळ मी हम्म, तिच्यासोबत होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर खूप वातावरण इतकं विचित्र होतं की भीतीदायी वातावरण होतं. आणि सतत ते न्यूज चॅनलवर सतत त्या बातम्या, कोरोनाच्या हो. 100 बातम्या आणि अशा काही काही विचित्र बातम्या वगैरे. ते एक तर पहिल्या हम्म, मी स्वतःला त्याच्यापासून अलिप्त ठेवलं. म्हणलं हे हम्म. आपल्याला नाही करायचं आणि हे ऐकायचं पण नाहीये आपल्याला. बाहेर काय चाललंय बरोबर. ठीक आहे, आपण आपलं रक्षण करू. जे जे प्रोटोकॉल्स आहेत ते आपण जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण ते फॉलो करू. हम्म, पण म्हटलं ह्या बातम्या आपण ऐकायच्या नाही, पहिली गोष्ट हे केलं. आणि मग वाचन झालं. मग स्वतःला कशात गुंतवण्यासाठी वाचन असेल, मग सिनेमा बघणं असेल, वेब सिरीज खूप आलेल्या होत्या, छान छान वेब सिरीज आलेल्या होत्या त्या मी पाहिल्या. तर असं हम्म, हम्म. स्वतःला बिझी ठेवलं. आणि कुठेही आपण थांबता कामा नये. जग थांबलं असेल पण आपली प्रोग्रेस थांबता कामा नये, हा एक बरोबर. मोठो कायम होता. ते कायम करत राहिलो. तर अशा पद्धतीने तो संपूर्ण काळ मी अं, घालवला किंवा मी म्हणेन की सत्कारणी लावला असं म्हणेन. बरोबर. क्या हम्म. बात. आणि अनेक लोक परत आपल्यासोबत जॉईन झालेत. त्या सगळ्यांना हाय. असेच आमच्यासोबत हॅलो. शेवटपर्यंत जॉईन राहा. आणि स्टार एंटरटेनमेंटला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. म्हणजे असे छान छान सेशन्स तुम्हाला बघता येतील. आणि सोहम देवधर तुला सांगतात की यू आर द बेस्ट भाऊ. हो हो हो, सोहम देवधर सुद्धा माझा बेस्ट भाऊ आहे. अरे मस्त आहे तो ओके. सोहम देवधर. जय भवानी येस. जय शिवाजी ही मालिका हम्म, त्याच्यामध्ये नेतोजी पालकर भूमिका मी केली. तर तो हम्म. प्रवास ऍक्च्युली सुरुवात झाला सोहम पासून सुरुवात झाला. सोहम कडून मला फोन आला ओके. होता पहिल्यांदा. तर हम्म. ती आमची ती पहिली भेट. त्यानंतरची आता मैत्री. वा. हम्म. मनीष कदम म्हणतात हॅलो दादा. हॅलो हॅलो मनीष. ओके. सो आपण आता प्रश्न आपले चालूच राहतील. हम्म. तोपर्यंत एक छोटासा गेम खेळूया. सो पहिला अच्छा. गेम आहे हम्म. टंग ट्विस्ट. ओके. टंग ट्विस्ट. बर. टंग ट्विस्टर देईन. ते तुला 5 वेळेला फास्ट रिपीट करायचं आहे. अच्छा. बरं. न अडखळता. बरं. पहिलं टंग ट्विस्टर देते मी तुला.
हा नीली रेल लाल हा रेल. हा. नीली रेल, लाल रेल. लाल. हा. अच्छा, बरं. हे 5 वेळा मला कंटिन्यू बोलायचं, बरोबर? येस. ओके. नीली रेल, लाल रेल, 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 नीली रेल, लाल रेल. येस. ओके. वा वा वा, क्या बात. खूप जमलं मला. छान तू कम्प्लीट केलेलं आहेस. ओके. आणि हे खूप छान कम्प्लीट केल्यामुळे मी तुला अजून एक टंग ट्विस्टर देते. अरे बापरे, जे अच्छा. दुसरं आहे, बरं. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे काळे राळे गोरे राळे गोरे राळे राळ्यात राळे राळ्यात राळे राळे मिसळले. मिसळले. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे नाही. काळे राळे पास पास. हे कठीण आहे. हे कठीण आहे. ओके ओके, या. चालेल. ठीक आहे ठीक आहे. पण पहिलं तू खूप छान कम्प्लीट केलेलं आहेस. थँक्यू. सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तर माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. येस. अ, या पॅन्डेमिकच्या काळामध्ये अनेक जण सोशल ऍक्टिव्हिटीज सुद्धा करत होते, लोकांना मदत करत होते, कारण खरंच मदत करण्याची गरज होती. तर हो हो. तू तसं काही सोशल ऍक्टिव्हिटी केली आहेस का या काळात? कसं आहे, केली असली म्हणजे मला ना खरं तर ते सांगणं उचित नाही वाटत हम्म, की हम्म, मी असं आपण केलेलं आहे. मला काय माहिती, हम्म, मला उचित नाही वाटत. त्यामुळे मला माझ्या पद्धतीने, माझ्या परीने, माझ्या क्षमतेनुसार मला जे जे काही करता आलं ते मी केलं. पण ते मी काय केलं हे मी सांगू इच्छित नाही. येस. कारण ओके. मग ते सांगितलं, मग ती हे नाही होत, मग ती मदत नाही बरोबर राहत ती. हा. बरोबर. हम्म. असं. ओके, तर पुढचा प्रश्न विचारते मी तुला, की आपल्याला एक अशी हे असते बघ, की या व्यक्तीबरोबर मला काम करायचंय, किंवा हम्म. एकदा तरी अशी संधी मिळाली पाहिजे. तर हम्म. असं तुझ्यासोबत कोणी व्यक्ती आहे का तुझ्या आयुष्यात, की जिच्यासोबत तुला एक काम करायची इच्छा होती? हो, ती अर्धवटती आणि अपूर्णच राहणार ती इच्छा. ती म्हणजे मी प्रचंड फॅन आहे निळूभाऊ फुलेंचा. ओके. आणि लहानपणापासून मला ते इतके माझे सर्वात आवडते अभिनेते, आणि हम्म, त्यांच्यासोबत हम्म. काम करण्याची खूप इच्छा होती माझी. पण आता ते आपल्यात नाहीयेत. बरोबर. ते हयात असतानाही मला कधी त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही. आणि हम्म, हम्म. आता नाही. आणि ते आता ती खंत कायम राहील की एक असा महान कलाकार ज्यांच्यासोबत मला काम करण्याची इच्छा ती अपुरीच राहिली. निळूभाऊ बरोबर. फुलेंवर माझं खूप प्रेम आहे. म्हणजे मी त्यांच्या आता त्यांनी ते जेव्हा नाटक करत होते तेव्हा तर मी फारच, म्हणजे माझा जन्मही झाला नव्हता. किंवा मी हम्म, हम्म. फारच लहान असेल, तर कधी त्यांचं समोरून असं नाटक नाही पाहता आलं कधी. पण हम्म. सिनेमे आपण पाहिलेले आहेत. आणि बरोबर. सिनेमांमध्ये त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत. ते आजही बघतो, मजा येते बघताना, छान वाटतं आणि वाटते की अरे हा, एक एक संधी मिळाली असती, त्यांच्यासोबत उभं राहता आलं हम्म, असतं हम्म. त्यांच्या बाजूला, खूप बरं वाटलं असतं. तर वा, ही क्या इच्छा बात. अर्धवट राहिली. आणि बाकी असे अनेक कलाकार जे आजही कार्यरत आहेत, असे तर खूप कलाकार आहेत ज्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. बरेच कलाकार आहेत, म्हणजे जितकी नावं हम्म, घेऊ तितकी कमीच आहेत. असं आहे. हम्म. पण खूप. आणि मराठीतले म्हणायला गेलं तर मराठीतले पण बरेच आहेत. म्हणजे जसं आता अशोक मामा, अशोक सराफ, त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. असं. हम्म. आणि बरेच आहेत, म्हणजे आता किती नावं घेऊ मी. Right. Yes. असं कधी झालंय का की तुझ्या प्रोजेक्ट मध्ये अचानक ती व्यक्ती तुझ्या समोर आली आणि तुला हम्म. इच्छा होतीच त्याच्यासोबत काम करावं? हा. हो. आशुतोष गोवारीकर. ओके. त्यांची आता मी पानिपत सिनेमा करणार त्याच्या अगोदर त्यांच्यासोबत जी भेट झाली, खरं तर ती भेट मी गेले अनेक वर्ष वाट पाहत होतो. कारण हम्म, त्यांचा लगान सिनेमा, मी लगान सिनेमाचा प्रचंड मोठा फॅन आहे. आणि हम्म, सिनेमा तो तेव्हा पाहिला, कधी 2000 साली रिलीज झाला होता तो सिनेमा. तेव्हापासून मी वाट पाहत होतो की कधी मला ह्यांना प्रत्यक्षात भेटता येईल. आणि ती भेट जेव्हा झाली, आणि मग आता त्यांच्यासोबत काम करणं, आता ते दिग्दर्शक, त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी हम्म. आता आपल्याला मिळते आणि आपण ते करणार आहोत. तर ही गोष्ट माझी बरोबर. खूप एक्साइटिंग होती आणि जबरदस्त होती. म्हणजे तो अनुभव, ती पहिली भेट मला अजूनही आठवते. फार छान सुंदर होते ते. इट्स लाईक नो, आपण ज्या कलाकारांना मनापासून मानतो, आपण प्रेम हम्म, हम्म. करतो, असे जेव्हा समोरासमोर भेटतात, बोलतात, तर खूप छान वाटतं. अनफॉरगेटेबल मोमेंट. येस, अगदीच बरोबर.
त्याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे तुला, की हम्म, तू मनउधाण वाऱ्याचे किंवा हम्म, अ, छत्रीवाली, तसंच हम्म, जय भवानी जय शिवाजी हम्म. आणि ठिपक्यांची रांगोळी अशा अनेक सिरियल्स मध्ये काम केलं आहेस. हा. तर या सिरियल्सचा अनुभव कसा होता आणि काय सांगशील या टीम बद्दल? अ, मनउधाण वराची ही माझी तशी बघायला गेली पहिली सिरियल ऍज अ हम्म, मेन लीड. महेश कोठारे हम्म, सर त्याचे प्रोड्युसर. खूप छान अनुभव हम्म, होता. महेश कोठारेंसोबत काम करण्याची इच्छा होती ती अशी पूर्ण हम्म, झाली. म्हणजे त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम नाही करता आलं, पण ते निर्माता म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. खूप छान. आणि बरोबर. ती सिरियल पण खूप लोकप्रिय ठरली. अजूनही लोकांना ती आठवते. म्हणजे बरेचसे लोक अजूनही मला असे भेटतात. आणि ते कॅरेक्टर होतं निखिल नावाचं जे मी करत होतो, तर निखिल नावाने बरोबर. आजही हाक मारतात. मला बरं वाटतं. मला अरे बापरे, इतक्या वर्षानंतर ह्यांना अजूनही लक्षात आहे. आणि खूप छान. आणि सगळे सहकलाकार आणि संपूर्ण टीम फारच सुंदर होते. आम्ही त्याचे जवळजवळ 681 एपिसोड्स केले होते. म्हणजे वा. जवळजवळ एक 2.25 ते 2.5 वर्ष आम्ही काम केलेलं होतं एकत्र. त्याच्यामुळे ती सिरियल बंद झाल्यानंतर खूप त्रास पण झाला होता. वाईट वाटलं होतं की हम्म, अरे, ज्या मंडळींसोबत आपण आता काम करतो आता सगळे विलग होतील. आता प्रत्येक जण आपलं वेगवेगळं काम करेल. बरोबर. त्यानंतर मग मध्ये मग सिरियल मी करणं थोडंसं थांबवलं होतं. फोकस माझा सिनेमांवर जास्त होता. पण हम्म, काय झालं, सिनेमा मला ती गणितं जमवता आली नाहीत. आणि लक्षात आलं मला खूप लोकांकडून, आपल्या इंडस्ट्रीतल्याच बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आलं की तू टेलिव्हिजन पासून लांब जाऊ नकोस, तू सध्या टेलिव्हिजन हम्म, करत नाही काय नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी छत्रीवाली सिरियल चालून आली. स्टार प्रवाह त्यांच्याकडून रेकमेंडेशन होतं, त्यांनी स्वतःहून विचारलं मला. म्हणलं ठीक आहे आपण करू. तर मग पानिपत सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आणि ती सिरियल मग मला तिथे सोडावी लागली. मग बरोबर. पानिपत सिनेमा रिलीज झाला. मग हे पॅन्डेमिक वगैरे हे सगळं चक्र सुरू झालं. हम्म, मग त्यानंतर 1.5 वर्ष, जसं मगाशी म्हटलं ना, 1.5 वर्ष आपली इंडस्ट्री बंद होती. पण त्यानंतर मग जय भवानी जय शिवाजी ही मालिका मला मिळाली. आणि हम्म, त्यामध्ये विशेष करून नेताजी पालकरांची भूमिका. आणि आतापर्यंत मी जितकी म्हणून कामं केली, त्या सगळ्या कामांमध्ये मी सर्वात जास्त एन्जॉय केलं तर ते हे काम, म्हणजे जय भवानी जय हम्म, शिवाजी. हे काम मी खूप एन्जॉय केलं. एकतर ते काम एन्जॉय करणं म्हणजे खूप एन्जॉय करता आलं, याचं कारण म्हणजे त्याच्या आधी 1.5 वर्ष मी घरी बसून होतो. आपण हम्म, सगळेजण घरी बसून होतो. 1.5 वर्ष काहीच काम नाही, बरोबर. काहीच कुठे नाही, कॅमेरा फेसिंग नाही, काही नाही. आणि करेक्ट. त्याच्यामुळे तो प्रत्येक मोमेंट मी एन्जॉय करत होतो. मला हम्म, कुठल्याच गोष्टीची मला चिंता नव्हती कसलं की मी करतोय ते लोकांना आवडेल नाही आवडेल, कसं जमेल नाही जमेल. मला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही राहिली. मी असं त्या हम्म, फ्लो मध्ये गेलो आणि मी सगळं आहे ना त्या मंडळींवर टाकून दिलं होतं. माझे दिग्दर्शक, माझे लेखक, आमचे सगळे इतिहासकार, त्यांच्याकडून आलेली माहिती, आणि मग चॅनल पर्सन्स आणि क्रिएटिव्ह डिपार्टमेंट सगळे त्याच्यामध्ये. हा जसा आता सोहम देवधर हा पण आला का नाही, हम्म, ह्यानेच मला पहिला फोन केला होता. आणि बरोबर. आमच्या लेखा मॅम असेल, आमचे दिग्दर्शक असेल, सागर खेऊर आहे, ही सगळी हम्म, मंडळी मी पूर्णतः त्यांना स्वतःला स्वाधीन करून टाकलं त्यांच्या मी, की तुम्ही ठरवा, आपण तुम्ही जसं म्हणाल तसं आपण करूया. आम्ही तशा पद्धतीने करत गेलो. आणि तसं करत असल्या कारणाने ते खूप छान झालं. मग ते लोकांना आवडलंय. लोक त्याच्याबद्दल कौतुक जेव्हा करतात तेव्हा खूप छान वाटतं. करेक्ट. आणि मग नंतर ती सिरियल मग ती ऑफेअर झाल्यानंतर मग स्टार पॉवरनेच मग ठिपक्यांच्या रांगोळीसाठी मला विचारलं. हम्म, मग हम्म, ठिपक्यांची रांगोळी ते सुरू झालं. ती पण टीम जबरदस्त आहे. त्यांच्यासोबत पण आता हम्म. काम करत होतो संपूर्ण. आणि मला वाटतंय मी पाहिलेली पहिली सिरियल असेल ज्याच्यामध्ये इतके आर्टिस्ट आहेत. हो, बरं, हो. तेही असे नावाजलेले आर्टिस्ट, म्हणजे शरद पोंक्षे हम्म, असतील, लीना भागवत आहेत, सुप्रिया पाठारे बरोबर. आहे, आणि अनेक कित्येक जण, अतुल तोरणकर आहे, बरोबर, मंगेश कदम आहेत, ते स्वतः दिग्दर्शक आहेत, राजन ताम्हाणे आहेत. बापरे, मी नावांची लिस्ट चालूच आहे. म्हणजे अशी किती आहे. तर त्यांच्या सगळ्यांसोबत हो. काम करताना म्हणलं बापरे, कसं काय मॅनेज करतात हे, म्हणजे प्रोडक्शन मंडळी पण कसं काय मॅनेज करतात, आणि दिग्दर्शक आमचे गिरीश वसईकर ते कसं काय, म्हणजे आश्चर्य वाटायचं. अजय कुरणे ते पण दिग्दर्शन करायचे त्याचं. आणि मजेशीर होतं ते सगळं. मजा आली काम करताना. माझी को आर्टिस्ट जिच्यासोबत मी पहिल्यांदा काम केलं, सारिका निलाटकर. हम्म, हा, हम्म. सारिका नवाते आताची. आणि येस. खूप छान, म्हणजे तिच्यासोबत खूप छान रॅपो जमला, छान मैत्री झाली आम्ही दोघांनी एकमेकांसोबत. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही एकमेकांसोबत काम केलं.
पण हम्म. खूप छान मैत्रीण लाभली सारिका. म्हणजे सारिका जर का बघेल किंवा बघत असेल तर मी नक्कीच सांगेन खूप छान काम करत आलं, सगळ्यांसोबत मजा आली आणि ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स खूप छान राहिला. प्रत्येक सिरियल मध्ये वा, एक्सपिरियन्स फारच सुंदर राहिला. क्या बात आहे. आणि हम्म, अशा छान टीम मिळाल्याशिवाय छान काम आपल्याकडून होत नाही, हम्म, हेही हम्म. तितकंच खरं आहे. आणि सारिकाताई बद्दल मी सांगेन, कारण सारिकाताई सोबतही आपलं सेशन झालं होतं अरे आणि वा. ते असंच खूप छान झालं होतं. येस, हो, आपण ते पॅन्डेमिकच्या काळामध्ये ही सेशन सुरू केली होती, तर हो, हो. तेव्हा एक सेशन ताईसोबत झालं होतं. वा ताई. सारिका ताई, मी म्हटलं होतं सारिका ताई बोलू का मी तुला, गप्रे म्हटले. हिरो हिरोईन काम करतोय आपण. बरं बरं, ठीक आहे ठीक येस, आहे. करेक्ट. आणि हम्म. कोमल काळभोर 7 तुम्हाला म्हणतात, खूप छान ऍक्टिंग करता सर, बिग फॅन. थँक्यू सो मच कोमल. येस. आणि हर्षा कुळकर म्हणतात की जय शिवराय सर. जय भवानी जय शिवाजी. ओके, जय शिवराय. तो आपण एका पुढच्या गेम कडे वळूयात. या. जो गेम आहे, मी हम्म. तुला काही मूवीजचे डायलॉग सांगणार आहे, अच्छा. मराठी किंवा हिंदी, आणि ओके. तुला ते ओळखायचं आहे की हा डायलॉग कोणत्या मूवीचा आहे. अच्छा बरं ठीक आहे. चांगलं, बघूया. ओके. पण ह्याच्यामध्ये तुला एक चांगली गोष्ट पण आहे की आपले जे प्रेक्षक आपल्यासोबत आता जॉईन आहेत, ते हम्म. तुला हेल्प करू शकतात. म्हणजे ते कमेंट बॉक्समध्ये त्या मूवीचं नाव सांगू शकतात. बरं, प्लीज प्लीज. आपण बघत असल्यापेक्षा प्रत्येकाला माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही मला मदत करा प्लीज. येस. तर सगळ्यांना मी सांगेन की दादाला जर अडलं तर नक्की मदत करा सगळ्यांनी. या. आणि पहिला डायलॉग देते मी तुला. पहिला येस. डायलॉग आहे, कौन कम वक्त बर्दाश्त करने को पीता है. अच्छा. देवदास, शाहरुख खान. येस. हम्म. करेक्ट. खूप छान आन्सर दिलेस तू पहिल्याच डायलॉगचं, हो, आणि कौन कम लगेच वक्त दिलेस. बर्दाश्त, हो, कौन कम वा. वक्त बर्दाश्त करने के लिए पीता है. हम्म. तसाच दुसरा डायलॉगही खूप सोपा आहे, जो आपल्या हा. गाजलेल्या मराठी मूवी मधला आहे. तो ओके. आहे की तुम्ही दिलेले 70 रुपये पण वारले. अशी बनवा बनवी. हा सिनेमा मी वा. थिएटरमध्ये पाहिलेला आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, खरं खरं. हा सिनेमा कधी रिलीज झाला होता मला आठवत नाही, पण मला डेट आठवते. 23 सप्टेंबरला हा रिलीज झाला होता सिनेमा, आणि 23 सप्टेंबर माझा हम्म. वाढदिवस आहे. आणि ओके. वाढदिवसाची भेट म्हणून माझी आई मला थिएटरमध्ये हा सिनेमा दाखवायला गेली होती. प्लाझामध्ये वा. सिनेमा पाहिला. प्लाझा, दादरचा प्लाझा आहे ना, हम्म. तिथे मी हा सिनेमा हो. पाहिला होता. मला अजूनही आठवतं. वा वा, क्या बात. हम्म. आणि तो असा एक पिक्चर आहे की जो किती वेळ लागला तरी परत परत बघावासा नाही नाही, वाटतो. ते वेगळंच गणित आहे बाबा. वेगळंच गणित आहे, येस. उलट अजून मजा येते. हा, अजून मजा आणि येते. दरवेळी काहीतरी नवीन सापडतं. नवीन असा सापडतं. पिक्चर आहे आणि तो. त्याच्यासोबत त्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत ना, की आपण लहानपणी तो सिनेमा पाहिला, मग ते लहानपण सगळं त्या सगळ्या गोष्टी दिमागात आहेत आपल्या, बॅक ऑफ द माइंड मध्ये. करेक्ट त्याच्यामुळे फार वेगळं एक रिलेशन, बऱ्याचशा अशा कलाकृती असतात ना त्याच्यासोबत आपलं एक रिलेशन स्थापित होतं. करेक्ट करेक्ट. त्याच्यातलं एक अशी ही बनवा बनवी नक्कीच. येस. ओके, सो पुढचा शेवटचा डायलॉग आहे तुझ्यासाठी. हम्म. टेन्शन लेने का नहीं, सिर्फ देने का. टेन्शन लेने का नाही, सिर्फ देने का. अरे हे जरा कठीण आहे. तर मी प्रेक्षकांना आपल्या, मी त्यांना प्लीज म्हटलं मला मदत करा. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. येस. कुठल्या कोणाला जर सिनेमातलं माहिती असेल असेल तर हे, प्लीज कोणाला माहित असेल प्लीज मला कमेंट. सुचवा, मला मदत करा. कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये टाका याचा आन्सर. प्लीज प्लीज, तुम्ही मदत करेल का. हा पण खूप गाजलेला पिक्चर आहे, आणि कदाचित कोणीतरी आन्सर देईल ह्याचं. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. नाही, पास. मला तर लक्षात पण येत नाही. या, पास ओके, पास. तो हा पिक्चर आहे मुन्नाभाई एमबीबीएस, आणि अरे. त्याच्यामधला हा डायलॉग आहे. अरे, किती वेळा पाहिलं पण ते अचानक लक्ष नाही. दुनिया, हा कोणी सांगेल, कोमल काळभोर कोमल म्हणते म्हणते. दुनियादारी. हा, दुनियादारी पण मला वाटलं होतं. राईट राईट. मलाही वाटलं होतं पण तुम्ही दुनियादारी आन्सर वाटलं. देताय सगळे प्रेक्षक, त्याबद्दल खरंच थँक्यू तुम्हाला. हो, थँक्यू सो मच. Yes. आणि असे जॉईन राहा आमच्यासोबत. आणि परत एकदा सांगेन की स्टार एंटरटेनमेंटला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. अं, येस. वास्तव
वास्तव नाही मुन्नाभाई एमबीबीएस मधलं हा डायलॉग आहे. मुन्नाभाई एमबीबीएस. हा, इट्स नेचर आणि डबल आता वन काही थ्री लोक सेवन आन्सर बरोबर देतात. सांगितलं. थँक्यू सो मच ओके, तुम्ही आन्सर गुड. दिल्याबद्दल. एमबीबीएस, गुड गुड. येस. ओके. सो पुढचा प्रश्न मी तुला विचारते माझा. येस. बुगडी माझी सांडली ग सप्तपदी आणि हम्म, दादा फक्त तुझ्यासाठी, हम्म, कॉफी, पानिपत हम्म, यासारखे हम्म, अनेक दर्जेदार चित्रपटांमधून तू काम केलं आहेस. हम्म. तर कसा होता ह्या चित्रपटांचा अनुभव आणि यामधलं कोणतं कॅरेक्टर तुला जास्त असं वाटलं की आव्हानात्मक आहे? आव्हानात्मक तर दरवेळेला करताना प्रत्येक आव्हानात्मक वाटतच असतं. पहिला सिनेमा दादा फक्त तुझ्यासाठी, जेव्हा मी कॅमेऱ्याच्या समोर कसं उभं राहतात, ठीक आहे हम्म, स्टेजवरचा अभिनय करत होतो, पण कॅमेरा समोरचा अभिनय हा पूर्णतः वेगळा असतो. आणि ते बरोबर. गणितच नव्हते, ते कॅमेरा लँग्वेज असते ती मला कळतच नव्हती. पूर्ण ब्लँक करेक्ट. असायचं, मला काहीच कळायचं मी कसा अभिनय करतोय काय वगैरे. मी अभिनय करतोय पण ते कॅमेरासाठीचा अभिनय नसायचा. आमचे हम्म, हम्म, दिग्दर्शक अनिल सुर्वे, म्हणजे त्यांनी दिग्दर्शित केलेला तो सिनेमा, आणि समीर आठले ते आमचे हम्म, सिनेमॅटोग्राफर होते. तर त्यांनी फार मला मदत केली आणि समजावून सांगायचे व्यवस्थित सगळ्या गोष्टी. सोबत मग सुहास हम्म, पळशीकर होत्या, इला भाटे होता, शेखर फडके हम्म, होता, पल्लवी वैद्य. खूप हम्म, मजा आली. त्यांनी फार सुंदर मला समजावून सांगायचे ते, आणि मला खूप ते सपोर्ट करायचे आणि हम्म, बूस्टअप हम्म, करायचे दरवेळेला. ती एक आठवण आहे त्या सिनेमाची. त्यानंतर तप्तपदी सिनेमा हा माझा सर्वात आवडता सिनेमा. म्हणजे ज्याच्यासाठी एकतर आव्हानात्मक होतच ते, आणि करत असताना हम्म, एकतर तो पिरियोडिक फिल्म असल्या कारणाने मग तेव्हाच म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला गेलेला होता. दिग्दर्शक सचिन नागरगोजे, आणि मी आणि वीणा जामकर, माझी आवडती हम्म, अभिनेत्री ती, आणि तिच्यासोबत काम करतानाचा अनुभव फार सुंदर होता. आणि हम्म. फार मजेशीर, म्हणजे आम्ही जवळजवळ एक 30 दिवस शूट केलं असेल त्याचं. पण ओके. त्या 30 दिवसांमध्ये खूप काही शिकायला मिळालं, आणि आपण काहीतरी वेगळं देतो आहोत, एक अभिनेता म्हणून वेगळं काहीतरी आपण देतो आहोत याची जाणीव सतत होत होती. बरोबर. त्यानंतर मग बुगडी माझी सांडली का हा सिनेमा खरं तर फसला तो सिनेमा, कारण तो स्क्रिप्ट लेवलवर फार सुंदर केला गेलेला होता, आणि हम्म, दिग्दर्शनही त्याचं चांगलं केलेलं होतं. मानसिंग पवार, जे हम्म, फार कमी लोक त्यांना, म्हणजे आता जुनी मंडळी त्यांना नक्कीच ओळखतात, जे तेव्हाची ज्या हम्म, सर्जा राजा किंवा असे पाहुणे येती, हम्म, अशा त्या सिरियल्स तेव्हाच्या दूरदर्शनवरच्या सिरियल त्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या होत्या. आणि त्यांच्यासोबत काम हम्म, करतानाचा अनुभव फार सुंदर होता. एकदम हम्म, छान माणूस मानसिंग पवार सर, फारच सुंदर. आणि त्यांनी दिग्दर्शनही फार छान केलेलं होतं. पण नंतर मग ते काटछाटमध्ये तो सिनेमा फारच ते विचित्रच करून टाकला. ते नंतर मग तो हम्म, सिनेमा, म्हणजे आम्हीच आशा सोडली होती की हा सिनेमा नाही चालणार, कारण आपण जे केलं, बरं जे डबिंग केलेलं आहे ते दिसतच नाहीये, ते सगळं कट करून टाकले, डिलीट करून टाकले. आणि तो एक बरोबर. वाईट थोडासा अनुभव होता माझा त्या सिनेमा संदर्भातला. ते थोडी निराशाजनक हम्म, होतं ते. त्यानंतर मग पानिपत सिनेमा आणि कॉफी. पानिपत सिनेमा येस. तर प्रश्नच नाही, फारच म्हणजे गोवारीकर सर त्यांच्यासोबत काम करणार, तो एक अनुभव. आणि हम्म, माझा पानिपत म्हणजे माझं सर्वात पहिलं हिंदी प्रोजेक्ट. म्हणजे त्याच्या हम्म, अगोदर हम्म, मी कुठली हिंदी सिरियल पण केली नव्हती, हिंदी सिनेमा पण मी केलेला नव्हता, अगदी छोट्या भूमिका असंही नाही मी कधी केलेलं. हम्म, डायरेक्ट हम्म. हिंदीमध्ये पदार्पण झालं ते पानिपत या सिनेमामध्ये, राघोबा दादाची भूमिका त्याच्यातून झालं. वा. आणि दरम्यानच्या काळात मी कॉफी सिनेमा आम्ही दिग्दर्शित केला, शूट केला. हम्म, दिग्दर्शित हम्म, नाही, सॉरी, मी दिग्दर्शन त्याचं नितीन कांबळेने केलं. आणि हम्म, तोही हम्म, सिनेमा, त्यातली भूमिका फार आव्हानात्मक होती कॉफी सिनेमातली. कॉफी सिनेमा ज्यांनी पाहिला असेल, ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी फार कौतुक केलं, त्या भूमिकेचंही कौतुक केलं. कारण फार तारेवरची कसरत होती ती भूमिका करणं. म्हणजे रणजित राजवाडे असं त्या भूमिकेचं नाव होतं भूमिकेचं. आणि हम्म, हम्म, कुठेही फसू शकलं असतं ते, किंवा कुठेतरी अतिशयोक्ती वाटली असती किंवा मूर्खपणा वाटला असता, हम्म, अशा हम्म. आणि सोबत स्पृहा जोशी. ऍक्च्युली मी आणि ते आम्ही दोघांचंच एकमेकांसोबत जास्त सीन्स होते.
स्पृहाने खूप छान सपोर्ट केला मला. तीही माझी फार आवडती अभिनेत्री आहे. आणि खूप छान, मग तो सिनेमाही फार सुंदर झाला. तो सिनेमा ऑब्व्हियसली जेव्हा तो थिएटरमध्ये रिलीज झाला तरी एक 3-4 आठवडे तो होता, पण त्यावेळेला नेमकं ते 50% ऑक्युपन्सी वगैरे हे असे सगळे नियम असल्या कारणाने ते फार तो बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. कारण लोक तेव्हा घाबरत पण होती. आणि काय माहिती, प्रमोशन मध्ये सुद्धा थोडंसं कमीच पडलो होतो आम्ही. पण आता लवकरच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल तेव्हा प्रेक्षक पाहतील आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की तो कॉफी सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल. तर असा तो प्रवास राहिला. आणि मी परत एकदा सगळ्यांना जे जॉईन आहेत त्यांना सांगू इच्छिते की हा सिनेमा ओटीटी वरती आल्यानंतर सगळ्यांनी नक्की बघा, ज्यांनी बघितला नाहीये. आणि तुमच्या घरच्यांनाही दाखवा सगळ्यांना, जेणेकरून सगळे हा मूवी एन्जॉय करू शकतील. थँक्यू सो मच ऐश्वर्या. येस. पुढचा माझा प्रश्न आहे तुझ्यासाठी की मी एक थिएटर आर्टिस्ट आहे, सो थिएटर बद्दल एक प्रश्न विचारते. तूही थिएटर केलं आहे, एकांकिका केल्या आहेस, नाटकांमध्ये काम केलं आहेस, तर तुझा हा थिएटरचा अनुभव कसा होता आणि काय वेगळी गोष्ट तुला इथून शिकायला मिळाली? पहिली वेगळी गोष्ट म्हणजे जो एक स्टेज फिअर जो होता किंवा ऑडियन्स बद्दलचा जो फिअर असतो ना, मनामध्ये भीती असते ना, ती माझी पूर्णतः निघून गेली बिकॉज ऑफ थिएटर. थिएटर ऍक्टिव्हिटीज मी 8 वर्ष केल्या. म्हणजे एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, अशा बऱ्याचशा स्पर्धा आम्ही करायचो. कमर्शियली मी कुठलंच नाटक अजूनपर्यंत केलेलं नाही, कारण त्या काळात एकतर मला मिळालं नाही आणि नंतर मग मी पूर्णतः कॅमेराशी जास्त जवळीक माझी निर्माण झाली. कॅमेरावर जास्त मी एन्जॉय करू लागलो. एक अभिनेता म्हणून कॅमेरासमोरचा अभिनय मला करणं जास्त आव्हानात्मक जास्त वाटायला लागलं. आणि त्यानंतर मग मी थिएटरकडे नंतर कधी असं म्हणजे काय म्हणू आपण त्याला, मला संधी पण नाही मिळाली नंतर की मी परत थिएटरमध्ये काही करू शकेन, नाटक वगैरे असं काही. पण एकतर आहे ना, दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. थिएटर खूप वेगळं आहे आणि कॅमेरासमोर करतो आपण, म्हणजे सिनेमा किंवा सिरियल असेल, आता वेब सिरीज पण आलेलं, खूप वेगळं आहे. ते लोक म्हणतात ना की थिएटर आर्टिस्ट असेल तर काय, अरे क्या बात आहे, म्हणजे सिनेमामध्ये आपण ह्याला घ्यायला पाहिजे का, आता थिएटर आर्टिस्ट. तर ते साफ चुकीचं आहे. हे मुळात ही मिथ आहे की जो थिएटर आर्टिस्ट चांगला असतो त्याला कॅमेरा चांगला जमतो, किंवा ज्याला कॅमेरा चांगला जमतो तो स्टेजवर छान अभिनय करू शकतो. नाही, असं नाहीये. दोन्ही पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत, दोन्ही पूर्णतः भिन्न माध्यम आहेत. मुळात थिएटरला खूप हजारो वर्षांचा इतिहास आहे. थिएटरवर केली जाणारी गोष्ट आणि बघणारे प्रेक्षक यांच्यामधलं जे अंतर असतं ते अंतरच मुळात बऱ्याच गोष्टी सांगून जातं. आणि इथे कॅमेरासमोर तुम्ही जे करता आहात ते 100 वर्षानंतरही बघितलं जाऊ शकतं आणि ते जगाच्या कोपऱ्यात कुठेही बघितलं जाऊ शकतं. कोणीही बघू शकतो, कोणीही त्याचा वेगवेगळा अर्थ काढू शकतो. कोणालाही तो आवडू शकतो, कोणालाही न आवडू शकतो. असं कारण कोणी, म्हणजे त्याला सीमाच नाहीये. त्याच्यामुळे ते माध्यम पूर्णतः वेगळं आहे. आणि म्हणून ही गल्लत सहसा कोणी, म्हणजे बरेच जण करतात जसं की अरे थिएटर आर्टिस्ट आणि मग कॅमेरा समोरचा अभिनय सहज जमून जाईल. नाही, दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत, नाही जमत. आणि म्हणून मी म्हटलं की म्हणतात ना की थिएटर करणं फार अवघड असतं. म्हणजे मान्य अवघड असतं, पण कॅमेरा समोरचा अभिनयही तितकंच अवघड असतं. तेही तितकंच आव्हानात्मक असतं. थिएटरमध्ये केली जाणारी गोष्ट सुद्धा तितकीच आव्हानात्मक असते. आणि कोणीही कुठल्याही गोष्टीला एक कमी लेखू नये. दोन्ही गोष्टी आपापल्या स्तरावर खूप महान आहेत. दोन्ही माध्यम महान आहेत आणि हे आपण कलाकारांनी समजून घेणं फार गरजेचं आहे. हे तर निश्चितच. येस. आणि असाच माझ्या बाबतीतला एक अनुभव मी शेअर करेन तुझ्यासोबत. प्लीज. म्हणजे थिएटर आणि कॅमेराचा विषय आला म्हणून की मी ही एक 7-8 वर्ष गेली थिएटर करते. एकांकिका असतील किंवा नाटक असेल त्याच्यामध्ये काम करते. तो अनुभव खूप चांगला होता माझा. पण अचानक मला एक ओटीटी प्लॅटफॉर्म वरती श्रीपाद श्रीवल्लभांची सिरियल मिळाली. अच्छा. त्याच्या आधी मी 1-2-3 शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या, पण तेवढा काही कॅमेराचा अनुभव नव्हता. आणि तसं म्हणायला गेला तर मोठा अनुभव हा पहिलाच कॅमेरा सोबत. तर तिथे गेल्यावर असं व्हायचं की काहीतरी असं ओव्हर केलं जायचं, की आपल्याला जी थिएटरवरची सवय असते ती थोडंसं लाऊड अभिनय करायचं.
सो हा. ते तसंच तिथे रिपीट व्हायचं. मग हम्म. थोड्या थोड्या गोष्टी नंतर कळायला लागल्या की नाही इथे वेगळं आहे, इथे वेगळं हो आहे. हो ते हो. असं थोडं वेगळ्या अँगलने बघायला लागतं प्रत्येक वेळी, जसं तू आता म्हणाल. अगदी अगदी बरोबर. कारण कॅमेरा येस. एकतर वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरेज असतात आणि खरंय खरंय. कुठला कॅमेरा काय टिपतो, कशा पद्धतीने टिपतो, तो अगदी हम्म. छोट्या छोट्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टी सुद्धा तो कॅप्चर करू शकतो. हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. खरंय खरंय. ते समजायला मला ओके. बरीच वर्ष आणि गेली. येस, नक्कीच. आणि मगाशी आपल्यासोबत शर्मिष्ठाताई जॉईन झाली होती, शर्मिष्ठा हो. राऊत. So तिला मी अरे वा. हाय म्हणेन, हाय कारण शर्मिष्ठा. तिने तुला हाय म्हटलं होतं आणि आपण बोलत होतो म्हणून मी मध्ये परत बोलले नाही. ओके. पण तिला हाय हाय म्हणूयात शर्मिष्ठा. आपण. हाय. हाय शर्मिष्ठा. आम्ही खूप धमाल केली होती मनोधान वाऱ्याचे मालिका करत असताना. आम्ही जवळ हम्म. 2 वर्ष एकत्र काम केलं आणि फारच सुंदर, फार म्हणजे ते अनुभव आम्ही म्हणतो ना, अनफॉरगेटेबल मोमेंट्स, आपण नाही विसरू हम्म. शकत. ते खूप एन्जॉय केलं होतं आम्ही. येस. हम्म. ओके. वैशंपायन मधुरा म्हणतात की सध्या ठिपक्यांची रांगोळीमध्ये आपण दिसत नाहीत, तरी हा. आपली पुन्हा एंट्री होणार ना. आता ऍक्च्युली ते थोडंसं गुलदस्त्यातच आहे की माझी पुन्हा एंट्री होणार की नाही हे सुद्धा मी सांगू शकत नाही, कारण ती थोडीशी सिक्रेसी आम्हाला पाळावी लागेल. पण हम्म. जसं बघितलं की जो भास्कर हे कॅरेक्टर मी करत होतो, जो हम्म. आता युएस ला गेलाय, आता तो युएस वरून जो येणार आहे तो काय घेऊन येणार आहे किंवा खरंच येणार आहे की नाही येणार आहे, या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात हम्म. आहेत. सो वा. मला वाटतं की तुम्ही शो एन्जॉय करा, पण नक्कीच पुढे चालून अचानक एक ट्विस्ट किंवा असं काहीतरी दिसेल. सो येस. ऑब्व्हियसली म्हणजे तुमचं मनोरंजन करणं हे आमचं सर्वप्रथम कर्तव्य आहे. सो त्या त्या दृष्टीने मी विचार करून येईल तुमच्यासमोर काही बऱ्याचशा गोष्टी ठिपक्यांच्या रांगोळी या सिरियल मधून येतील, तर तो डेफिनेटली यू गोना एन्जॉय. येस. इट्स मी अभि जोशी यांनी पण सेम प्रश्न विचारला होता, सो त्यांनाही आन्सर ओके. मिळालंच असेल. येस येस येस. ओके. आणि येस, स्वरदा माने 9996 म्हणतात, हाय भास्कर काका. हाय भास्कर का, हाय स्वर्धा. बोल. ओके. सो जसं तुला या क्षेत्राची आवड आहे तसंच अजून कोणता छंद आहे का, आणि तू वेळ काढून तू कसा जोपासतेस? छंद म्हणजे एक तर भटकायला खूप आवडतं. हम्म. हा माझा छंद आहे. म्हणजे भटकतो, म्हणजे असं खूप छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं. इथे तिथे हम्म. आपण म्हणजे प्रवास मला करायला आवडतो, म्हणजे तो पण फार असा व्यवस्थित इझी असेल तर छान. हम्म. तो एक मला छंद आहे. तो मला जेव्हा कधी संधी मिळते मी नक्कीच त्या संधीचा लाभ घेतो. त्यानंतर एक संगीत आवड म्हणजे प्रेक्षक म्हणूनच मी असं काही, पण हम्म. गाणी, म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक पण ऐकायला खूप आवडतं. जुनी हम्म. गाणी ऐकायला खूप आवडतात. आणि छान वाटतं. बरेचसे असे ऑर्केस्ट्रा आहेत किंवा लाईव्ह परफॉर्मन्सेस असतात ना, बरेचसे जे होऊन गेलेले आहेत, ते पाहायला मला फार आवडतं. मजा येते. ओके. वाचनाची म्हणजे मी फार असा वाचन वेढा नाहीये, पण हम्म. आहे म्हणजे थोडंसं वाचन वगैरे करतो. काही असं इंटरेस्टिंग वाटलं की अरे हा, किंवा अद्भुत एखादी गोष्ट असेल किंवा इतिहासातली एखादी गोष्ट आतापर्यंत माहित नव्हती असं काही असेल, किंवा जगातली अशी हम्म. कुठली तरी गोष्ट की जी आपल्याला कधीच माहित नव्हती, की आश्चर्यकारक वाटेल अशी गोष्ट, अशा पद्धतीचा हम्म. कुठला विषय असेल तर त्या संदर्भात वाचन करायला आवडतं. कादंबरी वाचायला आवडते. बऱ्याच कादंबऱ्या ओके. म्हणजे आता सध्या कधी वेळ मिळतो तेव्हा मी नक्कीच वाचतो. नाही, मी ही हम्म. काही साधारण अशी छंद आहेत. वा. ओके. प्रवीण वर्तक ओके. म्हणतात इट्स अभि हॅलो सर. जोशी सर. येस. हा.
आणि हॅलो तुषार प्रवीण संखे आणि म्हणतात, हॅलो अभि जोशी. येस, तुषार तुषार संख्या संखे आहे, म्हणतात, तुषार. हाय अ बिग तुषार. फॅन ऑफ माय कश्यप भाई. हा कश्यप भाई, तुषार भाई, थँक्यू तुषार भाई. तुषार आमचा मित्रच आहे. ओके. अश्विनी हाय हाय आपटे म्हणतात, तुषार. हाय कश्यप. हाय अश्विनी. अश्विनी म्हणजे आपली आर्टिस्ट अश्विनी आहे का? हो. हाय अश्विनी. अश्विनी आपटे. हाय हाय हाय. वा, ती एक मस्त आम्ही ओके. आता अचानक पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम केलं ठिपक्यांची रांगोळीमध्ये. पण फार सुंदर अनुभव होता, मजा आली. आम्ही येस. म्हणजे फार कमी दिवस काम केलं असेल, पण जितके दिवस काम केलं मजा आली खूप. हा हा. हम्म, ओके. सो हम्म. आपण बोलता बोलता जवळजवळ पाऊण तास झालेला आहे. येस येस. आणि एक लास्ट 2 क्वेश्चन आहेत जे मी तुला विचारते आणि आपण प्लीज प्लीज. एंड करूया. येस येस. त्याचा सेकंड लास्ट आहे की या क्षेत्रामध्ये जसे अनेक कलाकार काम करतात, तसं अजून अनेक कलाकार आहेत की ज्यांना संधी मिळाली नाहीये आणि काम करण्याची इच्छा आहे. तर अशा लोकांना तू काय सजेशन देशील? संधी मिळते. आणि उलट आता तर मी असं म्हणेन की आता तर खूप सारे प्लॅटफॉर्म्स तुमच्यासाठी ओपन आहेत. बघा, एक काळ असा हम्म, होता 1995 ते 2002-3, हा एक हम्म, 7-8 वर्षांचा एक असा काळ होता, ज्या हम्म, काळामध्ये एकतर मराठी फिल्म इंडस्ट्री पूर्णतः ठप्प झाली होती. कुठे हम्म, काहीच हम्म, चालू नव्हतं. हम्म, टेलिव्हिजन इंडस्ट्री ही इतकी मोठी नव्हती, कारण तेव्हा अल्फा चॅनल वगैरे यायचे होते. दूरदर्शन एकच चॅनल हम्म, होतं, त्याच्यावर कधी काय असेल तर असेल. त्यामुळे नाटकामध्ये पण किती असे संस्था पण फार अशा खूप अशा संस्था नव्हत्या, आणि त्यांची पण अशी किती नाटकं बरोबर, असेल. त्याच्यामुळे खूप असे बरोबर. कलाकार होते ज्यांच्याकडे कामं नव्हती. हम्म, मग बऱ्याच अशा कलाकारांनी तेव्हा ऍक्टिंग किंवा अभिनय क्षेत्र सोडून नोकरी धंद्याला लागले ते. हम्म, आता ह्या काळाची मी का आठवण करून देतोय, की आता पूर्णतः त्याच्या उलट आहे. आता तुम्ही हम्म, असं म्हणू शकत नाही की आता कामच नाहीये. आता भरपूर काम बरोबर. आहेत. कारण इतके प्लॅटफॉर्म्स आहेत, इतके सोर्सेस आहेत. वेब सिरीज हम्म, असेल, टेलिव्हिजन आता टेलिव्हिजन चॅनल्स किती आहेत, ओटीटी बरोबर. प्लॅटफॉर्म्स किती आहेत, सिनेमे हम्म, आपल्याकडे येतात. मराठी सिनेमा आता हा वेगळ्याच स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. मराठी हम्म, सिनेमा कितीतरी येत आहेत वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही अभिनेता अभिनेत्री म्हणून तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे ना, बस मग तुम्ही तुमचं काम करत राहा. डेफिनेटली लवकरात लवकर तुम्हाला जे हवं, म्हणजे ज्या पद्धतीचं काम तुम्हाला हवं, ते काम तुम्हाला नक्कीच मिळेल. हम्म, आणि बरोबर. अर्थात त्याच्यासाठी पेशन्स असणं फार गरजेचं आहे, संयम असणं गरजेचं आहे. आणि हम्म, चिकाटी आणि प्रामाणिकपणा, कामातला प्रामाणिकपणा, इमानदारी आणि चिकाटी, हम्म, हे गोष्ट बरोबर. कायम सोबत असणं तुमच्याकडे. कन्सिस्टन्सी खूप फार महत्वाची आहे. तुम्ही जे करताय ते करत राहा, कधीच होप सोडू नका. आणि हम्म, दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या आसपास तुम्हाला असे बरेच जण भेटतील ना, की जे तुम्हाला नाउमेद करणारे असतात, किंवा अरे कुठे हे करतो, आणि तू तू असं हम्म, काय मोठा तीर मारणार आहेस वगैरे. कारण मलाही असे बोलणारे बरेच जण भेटलेले होते. किती जाणार हम्म, पुढे, काय करणार असं वगैरे, असे बोलणारे पण भेटतात. पण कोणाच्या हम्म, बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. त्यांना त्यांचं बोलू दे. ते त्यांचं काम आहे, त्यांनी बहुतेक त्याच्यासाठी जन्म घेतला असेल असं समजून जा. त्यांना त्यांच्या हम्म, हालवर सोडून द्या. पण तुम्ही मात्र जे ध्येय ठरवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते करत राहा. कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता तुम्ही असं म्हणू शकत नाही की कामं नाहीत. भरपूर बरोबर. काम आहेत आणि नक्कीच मिळतील तुम्हाला. हम्म. हम्म. वा, क्या बात आहे. खूप छान सांगितलंयस तू दादा सगळ्यांना. Yes. आणि खरंच ज्यांना काम करायची इच्छा आहे किंवा हम्म. जे लोक काम करू शकतात पुढे, ज्यांना हम्म. खरंच पॉसिबल आहे, त्या सगळ्यांनी नक्की या गोष्टींचा विचार करा आणि हम्म. खूप छान काम करत राहा असंच तुम्ही येस सुद्धा. येस. आणि नक्की. स्वरदा माने हा हा येस, स्वरदा माने म्हणतात की हॅलो सर, मला पण बोलायचं आहे तुमच्याशी. हा येस, हा, सो बोल ना मी त्यांना सौदा. सांगू इच्छिते की तुम्ही आता फक्त कमेंट बॉक्स मध्येच बोलू शकता, कारण हे सेशन थोडंसं लिमिटेड असल्यामुळे आपण कमेंट वाचून दाखवतो आहोत. पण नक्कीच हम्म. आपण असं एक लाईव्ह सेशन घेऊ इथून पुढे की हो जिथे हो, प्रेक्षकांना तुमच्यासोबत बोलता येईल. अर्थात. हो ना, मलाही येस. आवडेल बोलायला सगळ्यांना. माझे प्रश्न तुम्ही विचारा, मला तुमच्याशी बोलायला नक्कीच आवडेल. कोमल काळभोर म्हणतात की खूप छान गोष्टी आज तुमच्यामुळे शिकायला मिळाल्या. थँक्यू अरे सर. वा, थँक्यू कोमल, थँक्यू सो मच.
ओके. सो माझा एक लास्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी की या प्लीज. हा जो पॅन्डेमिकचा काळ होता, जे हम्म. तिन्ही लाटा ज्या आल्या कोरोनाच्या, तर ओके. या काळात आम्ही म्हणजे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स या पेजचे जे ओनर आहेत गणेश सोळंकी, सुप्रिया राक्षे आणि आम्ही हम्म. सगळे जे अँकर्स होतो, या सगळ्या हम्म. टीमने आम्ही अनेक सेलिब्रिटींसोबत अशी लाईव्ह सेशन्स केली की हम्म. जेणेकरून आपली ही एंटरटेनमेंट इंडस्ट्री थोडीशी चालू राहावी किंवा बरोबर. अपडेट्स मिळत राहाव्या यासाठी. हम्म. आणि जवळजवळ 250 पेक्षा जास्त सेशन्स झाली या ओके. सेलिब्रिटींसोबत. ओके. आणि आता परत प्रेक्षकांच्या मागणीमुळे आम्ही सेशन्स परत सुरू केली आहेत. अरे वा. तर या गुड. उपक्रमाबद्दल आणि